प्रेमविवाह 7 जन्मांची साथ देण्याचं वचन, पण पती कॅन्सर सारख्या गंभीर आजारांशी झुंज देत असताना पत्नीने दुसरंच लग्न केल्याचा आरोप झाला आणि आता या प्रकरणात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याची माहिती समोर आली आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया। नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। इंदूरमधील या प्रकरणाने सर्वांनाच धक्का दिला आहे। काही वर्षापूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला होता। सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता, मात्र काही काळानंतर पतीला कॅन्सरचे निदान झाले आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले। पतीच्या आरोपानुसार आजारपणातही पत्नी त्यांच्यापासून दूर जाऊ लागली। त्यानंतर पत्नीने कायदेशीर घटस्फोट न घेता दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर पतीने न्यायालयात धाव घेत पत्नी विरोधात तक्रार दाखल केली। न्यायालयाने प्राथमिक सुनावणी दरम्यान प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पत्नी विरोधात अटक वॉरंट जारी केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या प्रकरणात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। न्यायालयात पुढील सुनावणी होणार असून दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतिम निकाल लागणार आहे। भारतीय कायद्यानुसार पहिला विवाह कायदेशीररित्या संपुष्टात आला नसताना दुसरे लग्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो। त्यामुळे या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे। आता या प्रकरणात न्यायालय पुढे काय निर्णय देणार, पत्नीची बाजू काय असेल आणि या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे येणाऱ्या सुनावणीमध्ये स्पष्ट होईल। जर तुम्हाला अशाच महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या क्राईम अपडेट्स सर्वात आधी पाहायच्या असतील तर महाराष्ट्र क्राईम वृत्त चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।